कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली। मृत बालिकेचे नाव नंदिनी प्रेमदास चव्हाण, वय 3 वर्ष असून ती मूळची तळेगाव, तालुका चाळीसगाव येथील रहिवासी आहे। सध्या तिचे कुटुंब टाकळी शिवारात ऊसतोड मजूर म्हणून वास्तव्यास होते। या घटनेनंतर मृत बालिकेचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली। नागरिक व पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत असतानाही वन विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी टाकळी फाटा परिसरात नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको करून वन विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा तीव्र निषेध नोंदविला। या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला असून बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे तसेच निष्क्रिय वनाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रास्ता रोको दरम्यान महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या दुर्दैवी घटनेमुळे टाकळी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे। विजन प्लस न्यूजसाठी हाफिज शेख, कोपरगाव।